सो मॅम, पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. एवढा मोठा हा पल्ला तुम्ही गाठलेला आहे. ही सोसायटीने आता घर झालं आहे आणि या सोसायटीने भरभरून काही काय दिलं आहे तुम्हाला, काय सांगा? नाही, डेफिनेटली खूपच छान वाटतंय, कारण हे असं क्वचित घडतं की 18 वर्ष एक ती सुद्धा कॉमेडी सिरियल एवढे वर्ष चालली आणि स्टील लोकांच्या हृदयात आम्ही म्हणजे स्थानच मिळवलेलं आहे आणि अजून लोकांना आम्ही खूप आवडतो. आमचं काम आवडतं, आमचा शो आवडतो, आमचं जे टीमवर्क आहे ते सगळं आवडतं. सो डेफिनेटली खूप आतून खूप छान छान भावना आहेत, खूप छान आनंद आहे आणि प्रत्येक वर्षी असं वाटतं की अरे कदाचित असं होईल का, आता संपेल की काय, पण नाही. लोकांचं प्रेम अजून उलट वाढतं आहे. म्हणजे लोकांना आता इतकी सवय झाली आहे की त्यांनी शो नाही बघितला तर त्यांना जेवण जात नाही. म्हणजे हे सगळं आम्हाला पूर्वी नाही कळायचं, म्हणजे लोकं भेटल्यानंतर सांगायचे. पण आता एवढे रील्स, म्हणजे जेनझीज जे आहेत ते असे रील्स क्रिएट करतायत येस. की मी हे तारक मेहताचा एपिसोड नाही बघितला तर मला जेवण नाही जाते, किंवा एखाद्या आईला सांगायला लागते अरे बघ, म्हणजे बघते, बघता बघता कर, पण तू कर. किंवा कोणीतरी असं दाखवतंय की मी अभ्यास करतोय पण मला म्हणजे मी अभ्यास पटकन करून घेतोय की मला 8:30चा शो बघायचा आहे, फक्त तारक मेहतासाठी मला तेवढा वेळ काढायचा आहे. म्हणजे इतकं हे जे प्रेम आहे ना, हे अजून आमच्यापर्यंत पोहोचतंय आता सोशल मीडियामुळे. डेफिनेट. सो खूप छान वाटतंय की लोकांना आम्ही किती आवडतोय आणि त्यांचं प्रेम मुळात प्रत्येक कलाकाराला तेच हवं असतं ना. शेवटी ऑडियन्सचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा तो डेफिनेटली खुश होतो. तुम्ही त्या नावाने ओळखले जाता, तर ह्याच्यातच खरी गंमत आहे. सो आम्हाला डेफिनेटली खूप आनंद आहे. एखादा कलाकार म्हणून आपण जेव्हा एखादा शो घेतो, 1-2 वर्ष, 3 वर्ष, 18 वर्ष, हे कलाकाराचं स्वप्न असतं की माझा शो असं काहीतरी माझ्या पदरात असं काहीतरी काम यावं जे ज्याची लोक आयुष्यभर विचार करत आहेत. तुम्ही तर अर्ध आयुष्य हा शोच करताय. त्यामुळे ही एक वेगळी गंमत हो. आहे. आठवतं तुम्हाला पहिला दिवस तो कॉलचा, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं माधवी बाबी म्हणून तुम्हाला करायचं आहे? हां, म्हणजे ऑडिशनचा डेफिनेटली दिवस आठवतो. तेव्हा तर मी पैठणी घालून आले होते. ती का घालून आले होते मला माहिती नाही, पण झालं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मॅक्झिमम काम वर्कआउट झालं, कारण भिडे जी मराठी फॅमिली त्यांना दाखवायची होती, त्या पैठणीतच सगळं त्यांचं रूप आलं आणि त्यांना बॅकग्राऊंडही माहिती होतं की मी ॲक्ट्रेस आहे. सो त्यांना तिथेच मिळाल्यासारखं झालं. आणि पहिला दिवसही मला आठवतं की आम्ही सगळे शूटिंगला सगळे जमलो आणि तेव्हा सगळ्यांची ओळख नव्हती आणि मग ती ओळख हळूहळू व्हायला लागली आणि आम्ही बायका सगळ्या एका छोट्याशा रूममध्ये तयार होत होतो. मग आमची एकमेकांची ते पहिली ओळख, ते पहिलं सगळं एका रूममधलं, ते सगळं आम्हाला अजूनही ताजंतवानं ती आहे पैठणी डोळ्यासमोर. कोणी दिलेली आणि कधी ती कुठे होती ती मी ती पैठणी? लग्नात घेतली होती मी, माझ्या सासरी ओहो, तेव्हा क्या घातली बात होती. है! त्यामध्ये स्पेशल पैठणी स्पेशल ठरली आहे. पैठणी ठरलेली आहे डेफिनेटली. ती लग्नातही होतीच आणि प्लस आता त्याच्यामुळे ठरली. ती पैठणी लकी आहे. त्यामुळे ती पैठणी कोणाला दुसऱ्याला घालायला दिली आहे की नाही त्याच्यानंतर? नाही, मी फार मोहात पडत नाही. आपण उगाचच जपून ठेवायचं आणि त्याला जाळी लागायची किंवा ती फाडायची, याच्यापेक्षा कोणीतरी वापरलेली चांगली. कारण मी फार वस्तूंच्या प्रेमात नाही पडत किंवा ओहो. साठवणं मला खूप नाही जमत नाही. जमत. मी देऊन टाकते. कोणीतरी वापरावी ती अशी माझी इच्छा असते. सो लक हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे किंवा त्याची डेफिनेटली. किंमत. मग मी आज अनेक इंटरव्ह्यूज, 18 वर्ष जेवढे इंटरव्ह्यूज दिले त्याच्यात मी प्रत्येक वेळेला त्या पैठणीचं नाव घेते. ती आठवणच माझ्यासाठी खूप मोठी आहे, म्हणून ती साडीच मी जपून ठेवावी आणि त्याला ती कुरतडलेला तो प्रकार ठेवावा हे मला मुळात पटत नाही. त्यामुळे उलट कोणीतरी ती वापरावी, म्हणजे ज्यांना दिली आहे ती ते अजून कितीतरी वर्ष वापरते. तर मला उलट त्याचं जास्त मोल वाटतं. आणि म्हणून पण त्या पैठणीचा कलर, ते कॉम्बिनेशन किंवा ती मी जी घालून गेले होते ते मला अजूनही माझ्या डोळ्यासमोर ताजंतवानं आहे. सो त्याची आठवण डेफिनेटली माझ्याकडे आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.